नमस्कार, मी अनघा धोडपकर आणि आपण ऐकत आहात कैकई भाग 8. संकलन केलं आहे मीनाक्षी देशमुख यांनी. चारही राजपुत्र कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे त्यांनी सर्व प्रकारची विद्या लवकरच आत्मसात करून ते त्यात प्रवीण देखील झाले. त्यांनी 3च वर्षात सर्व प्रकारच्या विद्यांचं अध्ययन पूर्ण करून गुरुदक्षिणा देऊन स्थानक राजपुत्र राजमहालात परतले देखील. चारही राजपुत्र राजविंडे दिसत होते. रामाचं विनयशील सौहार्दपूर्ण वागण्याने अयोध्यावासियांना ते प्रिय झाले. दिवसेंदिवस रामाचे वाढते प्राबल्य पाहून मंथरेचा मात्र जळफाट होऊ लागला. ती कैकेयीच्या मनात भलत्या सलत्या गोष्टी भरवू लागली. अश्वपतींनी घेतलेल्या वचनाची आठवण सतत देऊ लागली. पण कैकेयी तिला गप्प बसवीत असे. अगं मंथरा, जो विषय आपला नाही त्यात लक्ष घालू नये. आपल्या राजपुत्रांची वय तरी काय आहेत ग? आता कुठे 13 वर्षाची झाली आहेत. यानंतर पुन्हा रामाबद्दल असे उलटे सुलटे बोललेले मी खपवून घेणार नाही. महाराजांना सांगून तुला शिक्षा करवीन किंवा सरळ कैकेयी नगरीला पाठवणी करीन. भरतात आणि रामात मी फरक मानत नाही. आणि राहिला प्रश्न राजमातेच्या मानाचा, तर युवराजाच्या राज्याभिषेकानंतर राजे राजसन्यास घेऊन आपल्या राण्यांचं प्रस्थाश्रम स्वीकारतात. यापुढे हा विषय कधीच काढायचा नाही. कैकेयी विचार करू लागली. तातांना स्वामींनी वचन दिले म्हणून काय झालं? त्यांनी घेतलेले वचनच मुळी अन्यायकारी नाही का? कौसल्या दिदीस आंदण कौशल देश वचनांच्या अवगुंठनाखाली आपला पुत्र भरतास हक्क मिळवणं म्हणजे कौसल्या दिदी व तिचा पुत्र रामावर अन्यायकारक ठरणारं होणार नाही का? रघुकुलाची मर्यादा तोडणारं होणार नाही का? स्वामींनी रघुकुल रीत तोडावी असं कैकेयीला मुळीच वाटलं नव्हतं. आणि तसेही एखादा अपवाद वगळता सर्वांकडेच ज्येष्ठाचाच राज्याभिषेक होत असतो. आणि राम नुसताच ज्येष्ठ नाही तर सर्वश्रेष्ठ देखील आहे. सर्व गुणसंपन्न, अत्यंत आज्ञाधारक, सर्वांना प्रिय, सर्व नाती जपणारा, सांभाळणारा, मर्यादा पुरुषोत्तम आहे. न्यायी असून प्रजानुरंजनास प्राधान्य देणारा आहे. त्याच्यात शोधूनही अवगुण नाही, ज्यामुळे युवराजपदास बाधक ठरेल. कैकेयीने निर्धार केला. अशा या सद्गुणी रामाशी विद्रोह करून पापाचं धनी व्हायचं नाही. स्वतःच्या मातेपेक्षा कैकेयीवर रामाचे प्रेम आहे आणि तातांनी घेतलेले वचन वेगळ्या परिस्थितीत घेतले होते. आता परिस्थिती बदलली आहे, तेव्हा दुष्ट मंथरेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य ठरेल. चौघेही बंधू वेद, पुराण, उपनिषद बरोबरच युद्धशास्त्रातही पारंगत झाले. शिकारीलाही जाऊ लागले. पाहता पाहता त्यांनी 16व्या वर्षात पदार्पण केलं. चारही राजपुत्रांची लोकप्रियता वाढत होती. एके दिवशी कुलगुरूंनी त्यांना भारतभर तीर्थाटनास पाठवण्याचा निर्णय घेतला. तसे महाराजांना सूचित केल्यावर महाराजच म्हणाले, आम्हास त्यांचा विरह सहन होणार नाही आणि त्यांच्या मातांना काळजी वाटेल. महाराज काळजीचं कारण नाही. त्यांचे सोबत सेवक, पदाती, काही ऋषीमुनी देखील असतील आणि कोणतेही संकट आल्यास निस्तरण्यास चारही राजपुत्र सक्षम आहेत. काही दिवसांनी रामाचा राज्याभिषेक होईल. राज्य शकट चालवण्यास त्याच्या सहाय्यार्थ 3ही बंधू असतील. त्यामुळे चौघांनाही भारतवर्षातील प्रजा, देवस्थाने, ऋषीमुनींच्या अडचणी ते जवळून पाहू शकतील. त्यातील आलेल्या अनुभवाने सुव्यवस्थित राज्य चालवू शकतील. महाराजांना पटल्यामुळे त्यांनी सुमंत यांना बोलावून तीर्थाटनाची सारी व्यवस्था करण्याची आज्ञा देखील दिली. चारही पुत्र तीर्थाटनाला गेल्यावर त्यांचा विरह त्यांना जाणवू लागला. 3 वर्षांनी तीर्थाटनावरून परत आल्यावर चारही राजपुत्र अतिशय उद्विग्न आणि विषण्ण वाटत होते. महाराजांनी कारण विचारल्यावर भरत म्हणाला, ताताश्री, आम्ही उघड्या डोळ्यांनी उजाड आश्रम व तपोवनाची भयावह परिस्थिती पाहिली. जो परिसर ऋषीमुनींनी आणि शिष्यगणांच्या मंत्रोच्चाराने दुमदुमत होता तो भकास, उजाड असा झाला होता. पूर्वी ज्या ठिकाणी हवनासाठी हविष्य गोळा करून साठवले जात होते तिथे आता मानवांच्या आणि गोधनांच्या हाडांच्या राशी दिसल्या. यज्ञकुंडे शांत होऊन आश्रमातील कुट्या मोडकळीस आणि बेवारस झाल्या. एखाद्या ऋषीनं हिंमत करून यज्ञ केलास तर राक्षस यज्ञकुंडात मानव आणि जनावरांचे रक्त, मांस, विष्ठा टाकून यज्ञाचा भंग करतात. राक्षसांद्वारे ऋषिकन्या आणि पत्न्यांची विटंबना होत असलेली दिसली. जनपदामधली ग्रामस्थांची स्थिती वेगळी नाही. ग्रामस्थ राक्षसांचा आहार बनले आहेत.
हे सर्व पाहून भयंकर चीड आलेली आहे आणि मन आमचं आक्रंदत आहे. धन्यवाद.